ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत आपल्या सोबत। हाकेजी, आपण बघतोय आताची दृश्य, सुप्रिया सुळे भेटण्यासाठी गेलेल्या होत्या जरांगे पाटलांना आणि त्यावेळेला शरद पवार आणि एकूणच राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली आहे। खरं तर जरांगे नावाचा माणूस या चळवळीचा नेताच मुळात चुकीचा आहे। ज्याला इथलं संविधान मान्य नाही, ज्याला कायदा सुव्यवस्था मान्य नाही। आणि सुप्रियाताई सुळेंना आमची विनंती आहे की तुमच्या पिताश्रींनी माननीय शरदचंद्रजी पवारांनीच या जरांगेचा एवढा मोठा बागुलबुवा महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवला। तुमचं एवढ्या वर्षाचं राजकारण, एवढा अनुभव असताना तुम्हाला एक अनपढ माणूस बेकायदा मागणी करतोय आणि तुम्ही त्याला आजपर्यंत सपोर्ट करत आलाय। त्यामुळे हे तुम्हीच पेरलेलं आहे सुप्रियाताई, हे पवार फॅमिलीनेच यांना पेरलेलं आहे आणि आता त्याचं प्रत्यंतर सुप्रियाताई सुळेंना येत आहे। त्यामध्ये आम्हाला आम्हाला सुखही वाटत नाही आणि आम्हाला दुःखही वाटत नाही। मुळात जरांगे नावाचा माणूस मुंबईला येण्या अगोदर आम्ही इथं सांगितलं होतं की सन्माननीय न्यायालयाच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे। न्यायालयाचं ऐकायला तुम्ही तयार नाहीये सगळी मंडळी। त्यामुळं जरांगे अजूनही शासनानं कायदा सुव्यवस्था पाळावी आणि हे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार मंत्रिपदावर असणारे, अरे त्याला भेट द्यायची बंद करा तुम्ही पहिल्यांदा। जो माणूस बेकायदा मागणी करतोय, जो माणूस मुंबईच्या सामान्य नागरिकाला, सामान्य माणसाला वेठीस धरतोय, त्या माणसाला कसलं रेड कार्पेट घालताय तुम्ही? पहिल्यांदा कायदा पाळताना अहो लोकशाहीने तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय, उपोषण करण्याचा अधिकार दिलाय, पण मागणी संविधानिक करा ना। कुणाच्या तरी अनाथ माती कालवण्याची मागणी जर तुम्ही करत असाल तर ते संविधान तुम्हाला अलाव कसं करेल? संविधान अशा गोष्टीला परवानगी देत नाही। कायदा आणि सुव्यवस्था, प्रशिक्षित पोलीस फोर्स यांनी या गोष्टी सगळ्या मनावरती घेऊन या जरांगे नावाच्या माणसाला लवकरात लवकर मुंबईवरनं त्यांच्या भागामध्ये पाठवून द्यावं, नाहीतर मुंबईची परिस्थिती अजून बिघडत जाईल। आम्ही हे मुंबईला येण्याच्या अगोदर 2 आठवडे या महाराष्ट्राला नेहमी सांगत आलोय, पण कोणी ऐकायला तयार नाही। आमदार खासदार जाऊन वाजत गाजत त्यांना पाठिंबा देत आहेत। यांचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय म्हणणं आहे बरं? हे न कळलेलं कोड आहे। ओबीसी प्रचंड चिंतेत आहे, ओबीसीच्या मनामध्ये दहशत आहे। गावागावामध्ये डीजे लावतात, गावागावामध्ये शिवीगाळ होती, गावागावामध्ये ओबीसीच्या बाजूने बोललं की त्या माणसाला जाऊन ट्रोल केलं जातं, त्याला चौकात अडवून विचारलं जातं, मारहाण केली जाते, काळं फासलं जातं। काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये? कायदा आणि सुव्यवस्थेचा महाराष्ट्र आहे का झुंडीच्या हातामध्ये सापडलेला महाराष्ट्र आहे? हे आम्हाला सांगितलं पाहिजे इथल्या शासन प्रशासनानं। ठीक आहे हाकेजी, तुम्ही बोललात यासाठी धन्यवाद। खरं तर जसं तुम्ही म्हणताय की अनेक दिवसांपासून जरांगे पाटील मुंबईमध्ये येत होते, मात्र